पुढच्या घडामोडीकडे अहिल्यानगर पुणे महामार्गावर गॅसचा काळा बाजार सुरू आहे। कामरगाव शिवारात सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश झालाय। 57 टनचे 3 HP गॅस टँकर, 20 भारत गॅस सिलेंडरसह 2 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 4 आरोपींवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली। रॅकेट मागील मोठं जाळं उघड करण्यासाठी आता या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। अहिल्यानगर पुणे महामार्गावर गॅसचा काळा बाजार होत असल्याचं आता उघड झालेलं आहे। 2 कोटींचा मुद्देमाल इथे ताब्यात घेण्यात आलाय। तर अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये गॅस सिलेंडरसाठी पहाटेपासूनच रांगा लागल्यात। अनेकांना तासनतास प्रतीक्षा करूनही सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार होतीये। काही ठिकाणी पुरवठा अपुरा असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी सुद्धा व्यक्त होतीये। तर अहिल्यानगर पुणे महामार्गावर गॅसचा काळा बाजार सुरू असल्याचं उघड झालंय। कामरगाव शिवारात सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश झालाय। 57 टनचे 3 HP गॅस टँकर, 20 भारत गॅस सिलेंडरसह 2 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अमरावतीमध्ये घरगुती सिलेंडरसाठी लोकांची गर्दी कायम असल्याचं पाहायला मिळतंय। शहरातल्या बाजार समिती परिसरात असलेल्या HP गॅस सिलेंडरच्या एजन्सीवर ग्राहकांनी गर्दी केलेली आहे। सिलेंडरचा तुटवडा नाहीये। जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे, मात्र तरीही सिलेंडर यहाँ से मला कौन तारीख ऑफिस बंद था। कल का बुकिंग है मेरा 24 तारीख का। आज सुबह 9 बजे आओ बोले, आज सुबह 8 बजे आ गए। मेरा तो 22 तारीख का है। लोकांना जे आहे ते आज गॅस एजन्सीच्या वतीनं बोलावण्यात आलं होतं। आज सिलेंडर देणार म्हणून, पण ऐन वेळेस जवळपास 3 तास थांबल्यानंतर आता गॅस एजन्सीकडनं यांना सांगण्यात आलेलं आहे की आजची तारीख नाही तर 27 तारखेला तुम्ही या अशा पद्धतीनं जे आहे ते खेळ जो आहे तो संपूर्ण गॅस एजन्सीकडनं किंवा कंपन्यांकडनं या ग्राहकांसोबत खेळला जात असल्याचं पाहायला मिळत आहे। तापमान जे आहे ते अमरावतीचं 40 अंशाच्या वर जाण्याची शक्यता आहे। दुसरीकडे अशा रगरगत्या उन्हामध्ये सकाळपासून ग्राहकांना सिलेंडरसाठी रांगा लावाव्या लागत आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। गॅस टंचाईमुळे डोंबिवलीच्या नामांकित हॉटेल्सच्या पार्किंगमध्ये आता चुली पेटल्या। चुलीच्या धुरामुळे डोंबिवलीतील अनेक हॉटेल कामगार आजारी पडल्याचं समोर येतंय। हॉटेल कामगारांनी काम सोडून गावी जाण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे हॉटेल मालकांसमोर सुद्धा संकट उभं ठाकलंय।